जिल्हा न्यायालय भरती 2023-24 शिपाई व हमाल पदासाठी मित्रांनो एक नवीन प्रसिद्धीपत्रक जे आहे ते रिलीज झालेले आहे आणि तुमच्या सेकंड रिस्पॉन्स शीट विषयी देखील अपडेट जे आहे ते समोर आलेले आहेत। एकूण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 अपडेट्स ज्या आहेत ते असणार आहेत। पहिली अपडेट आहे जिल्हा न्यायालय भरती यांच्या आलेले ऑफिशियल वेबसाईटवर आलेले प्रसिद्धीपत्रक आणि दुसरी अपडेट असणार आहे मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट विषयी त्याविषयी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे। ती देखील जवळपास ऑफिशियलच अपडेट आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा डाऊट जो आहे तो तुमच्यात राहणार नाही। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम अपडेट आहे मित्रांनो ही तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या एक नोटीस जी आहे ते म्हणजे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। हे प्रसिद्धीपत्रक मी तुमच्यासाठी डाउनलोड करून ठेवलेले आहे। चला तर सर्वात प्रथम ते प्रसिद्धीपत्रक पाहू आणि त्याच्यानंतर तुमच्या सेकंड रिस्पॉन्स शीट विषयी हे आलेले अपडेट जे आहे ते तुम्ही स्क्रीनवर येथे पाहू शकता। हे तुम्हाला नंतर आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया। सर्वात प्रथम मित्रांनो आपण आलेलो आहोत ते प्रसिद्धीपत्रक जे आहे ते डाउनलोड केलेले आहे आणि आता हे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते कशाविषयी आहे हे अगोदर जाणून घेऊया। सर्वात प्रथम मित्रांनो हे आत्ताच प्रसिद्धीपत्रक रिलीज झालेले आहे आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। या प्रसिद्धीपत्रकात दिलेले आहे मित्रांनो तुमचे स्टेनोग्राफर ग्रेड सी म्हणजे ग्रेड 3 म्हणजे तुमच्या लघुलेखक या पदासाठी जे अर्ज मागवण्यात आले होते त्याचे हॉल तिकीट्स जे आहे ते रिलीज झालेले आहेत आणि हे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड कसे करायचे तर येथे खाली यांनी वेबसाईटची लिंक दिलेली आहे आणि 15/5/2024 ते 21/5/2024 या दरम्यान तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून तुमचे हॉल तिकीट्स जे आहेत ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत। आता त्याच्यानंतर तुम्ही खाली येथे दुसरा मुद्दा यांनी प्रसिद्धीपत्रकात दिलेला आहे तो म्हणजे सबमिट द टू म्हणजे 2 तुमचे पासपोर्ट साईज फोटो जे आहे ते ॲडमिट कार्डच्या कलर कॉपीज आणि ॲप्लिकेशन फॉर्मचे कलर कॉपी जी आहे ती तुम्हाला तुमच्या जिल्हा न्यायालयात सबमिट करायची आहे। आता ती कधी करायची आहे तर मित्रांनो 15/5 ते 21/5 पर्यंत तुम्हाला ते सबमिट करायचे आहे आणि सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ते व्हेरीफाय करून मिळेल आणि व्हेरीफाय झाल्याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट जी आहे ती होणार आहे। आता टायपिंग टेस्ट कशा प्रकारे होणार आहे तर इंग्लिशसाठी मित्रांनो एरियल और द टाइम्स न्यू रोमन किंवा ब्रिटिश कॅरेक्टर किंवा हे फॉन्ट जे आहे ते वापरले जाणार आहेत आणि मराठीसाठी कृतिदेव 55 म्हणजे कृतिदेव 55 हा फॉन्ट जो आहे तो वापरण्यात येणार आहे। अशा प्रकारची नोटीस जी आहे ती मित्रांनो आलेली आहे। द कॅन्डिडेट शाल फ्रिक्वेंटली चेक द नोटीस बोर्ड ऑफ ऑफिशियल वेबसाईट रेस्पेक्टिव्ह ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट अपडेट म्हणजे इथून पुढे येणाऱ्या अपडेटसाठी तुम्ही कंटिन्युअसली चेक करत राहायचे आहे आणि येथे त्यांनी खाली पात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे म्हणजे जे स्किल टेस्ट म्हणजे तुमच्या टायपिंगसाठी जे विद्यार्थी पात्र आहेत ते सर्व विद्यार्थ्यांची नावे जी आहेत ते येथे त्यांनी स्क्रीनवर दिलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यानुसार यांनी ही यादी जी आहे ती दिलेली आहे। ही यादी जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन ही यादी देखील पाहू शकता। आता महत्त्वाचे अपडेट राहिली म्हणजे आपली सेकंड रिस्पॉन्स शीट विषयीची अपडेट मित्रांनो जे की तुम्हाला स्क्रीनवर मी आता लगेच समजून सांगतो। हे पहा तुम्ही आपण ही अपडेट जी आहे ती तुम्ही भरपूर विचारता सर अपडेट कुठून आली कशी आली तर इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। हा एक जिल्हा न्यायालयाचा ग्रुप आहे आणि या ग्रुपचाच एक फोटो आपल्यापर्यंत आलेला आहे। यात यांनी काय सांगितलेले आहे तर जिल्हा न्यायालय भरती कोर्टाच्या हातात तूर्त नाही, परंतु उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुढील प्रक्रियेसाठी कोर्ट तयारीत दिसत असल्याने 9 जूनच्या आसपासपासून स्किल बाबतीत हालचाली अधिकृत दिसून येतील। तुम्हाला अलर्ट करणे एवढाच माझं काम आहे। म्हणजे मित्रांनो हायकोर्ट यांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्येच यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती देखील मित्रांनो लवकरच लागणार आहे। आणि तसेच तुमची स्किल टेस्ट म्हणजे लिपिक पदासाठी स्किल टेस्ट जी होणार आहे ती तुमची 13 मे ते 9 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी संपल्याच्या नंतर तुमची स्किल टेस्ट देखील होणार आहे। त्यामुळे तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस जी आहे ती कंटिन्युअसली चालू ठेवा जेणेकरून पुढील टायपिंगमध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट मार्क्स भेटतील आणि तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट देखील तुम्हाला त्यामुळे लवकरच पाहायला मिळणार आहे। कारण की एकदा टायपिंगचे टाईम टेबल आले की त्याच्या अगोदर तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती शिपाई व लिपिक पदासाठी शिपाई हमाल लिपिक या पदासाठी तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। कारण की आता स्वच्छता चाचणी देखील तुमची 9 जून नंतरच होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत। त्यामुळे अशा प्रकारच्या ह्या 2 ऑफिशियल अपडेट्स होत्या मित्रांनो। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी। थँक्यू फॉर वॉचिंग।